काय झालं? अरे ज्याची मेघाप्रमाणे गर्जना सांगतोयस त्या मेघाप्रमाणाला तुला हाक दिली, मग त्याच्या हाकेला किंमत नाही. म्हणजे मेघाप्रमाणात तू दिलेला हाकेला हा तुझा देव धावला नाही म्हणून आज तू या कृष्णावर रागलाय. बोलायचं नाही तुझ्याशी मला. या विश्वात अन्न पूर्ण परब्रह्म आहे. अन्नाचा मान प्रत्येकानं राखला पाहिजे. आणि त्यात म्हणजे माझ्या कित्येक भार्या आहेत आणि त्यातली माझी आवडती भार्या म्हणजे रुक्मिणी. नित्य शाळेत कृष्णासाठी पूजन करते. आज सुद्धा माझ्या भार्येनं म्हणजे रुक्मिणीनं माझ्यासाठी पूजन करते. ते ताट मांडीनं मी पानावर बसलो त्यावेळी तू हात दिली त्यावेळी काय केलं ते या कृष्णानं तुझ्या हाकेवर पाणी सोडलं. वा वा, म्हणजे माझ्या हाकेवरती पाणी सोडलं. भोजन भक्षण करण्यासाठी त्या भोजनाचा मान राखायसाठी त्या ताटावरती या कृष्णानं पाणी सोडलं आणि म्हणून तुला राग आला. त्या भोजनाच्या ताटावरती मी हात पाणी त्या पाणी सोडलं. म्हणजे अरे बाळ ऋषके बोलायचं नाही, बोलायचं नाही. नेत्रानं तुझे सगुण सावळी रूप मला पाहायचं नाही. तुझ्या पदाकामध्ये मला लीन व्हायचं नाही. म्हणजे आज या देवाच्या चरणावर तुला लीन व्हायचं नाही. याला कारण या देवाचं दर्शन तुला घ्यायचं नाही. मुळीच नाही. या देवाची मुळे तुला बोलायचं नाही याला कारण नाही का? देवा, हा. प्रतिदिनी आमचे नेत्र आसुसलेले ते तुझं हे सगुण सवळ रूप पाहण्यासाठी. मग आज काय झालं? आमचं मन स्थिर झालं नव्हतं. प्रतिदिनी तुझ्या पदकमध्ये लीन झाल्याशिवाय. पण या श्रावणी दरबारात या कर्णपुत्र ऋषिकेतुने तुला हाक दिली. अरे माये ममतेनं तन्मयतेनं खरा आधारस्तंभ म्हणजे माझा तू होतास. मग मी तुला हाक दिली, तू माझ्या हाकेशी आला नाहीस. म्हणजे माझ्या हाकेला देवा तुझ्या आयुष्यात काही किंमत नाही की का? मग त्यावेळी या मेघवर्णानं मला हाक दिली. त्यावेळी या कृष्ण भोजन करण्यासाठी बसला. अन्नावरून उठणं म्हणजे अन्नाचा अपमान करणं होय. मान्य. आणि म्हणून लवकरात लवकर अन्न भक्षण करून घेतलं. ज्यावेळी तू हात दिली तुझ्या हाकेसाठी तुझ्या हाकेवर या कृष्णानं चूळ या कर्णपुत्र ऋषिकेतुने तुला हाक दिली, तू माझ्या हाकेवर काय केलंस? त्यावेळी तुझ्या हाकेवर मी चूळ मारली.
म्हणजे आमच्या शब्दाला काही किंमत नाही की काय? अरे अन्न भक्षण केल्याच्या नंतर यावेळी मुखवाणी नामन केलं, मुखात पाणी घेतलं आणि ती चूल मारत असताना माझ्या मुखात पाणी होतं आणि तुझी हात ऐकू आले आणि त्या सरशी या कृष्णानं चूळ मारली. देवा. म्हणून आज या कृष्णावर राग धरू नको. हा कृष्ण जाई रक्षण करताय म्हणतं. हे माझ्या दयेच्या देवा, हे गोपाल कृष्ण, ऋषिकेतल्याचा काही समज झाला तुझ्या पूज्याने पवित्र अशा पदकमणी ऋषिकेतू येता सविनयी आहे मंगलमय आशीर्वाद. काय पाहतोय? पंच पांडवांचे पंचताईच्या गोपाल कृष्णानं आपल्या कंठाच्या ठिकाणी हरण केले. माझी भगिनी म्हणजेच पांचाली, त्या पांचालीला अभिवचन दिले की तुझ्या पाचही पतींचं रक्षण करण्यासाठी सदोरी राज तुझा बंधू हा दयाधन गोपाल कृष्ण बरोबर आहे. पण आपण काय पाहतोय? पांचा पाहिला आहे तर हा गदाधर आजच्या कृष्णाकडे पाहायचं. अरे गदाधर, काय झालंय? देवान याच्या हाकेवर पाणी सोडलं, हा. याच्या हाकेवर चूळ मारली. मग सांगेन कदाचित मला वाटलं यांच्यावर तुझ्यापर्यंत पोहोचलं नाही, म्हणून खऱ्या आवाजात मी तुला हक्का दिली. पण माझ्याही हक्केसरची देवा तू इथपर्यंत आला नाही. म्हणजे तुझ्या केसांची तुझा देवाला नाही, म्हणूनच यावेळी क्रोधेवर नाही. देवान आणि याचा कारणास्तव तिथे साऱ्याचं मला हसलं. हसले म्हणून तुला वाईट वाटतंय, पण जे हसणारे ना त्यांचे दात दिसणारे प्रत्येकाच्या जीवनात तेच घडणार. पण ज्यावेळी तुम्हाला आग केली त्यावेळी या गोपाल कृष्ण काय केलं होतं माहिती का? अन्न भक्षण केल्याच्या नंतर माझ्या रुक्मिणीने भोजन केलं, माझ्या इतर भार्यांनी मला भोजन वाढलं. एक सुरात अन्नाचा घास आम्हाला मिळत होते. पंचपक्वान्नांचं भोजन केल्याच्या नंतर माझी जांभवंती माझ्यापर्यंत आली. माहेनो यावेळी लढीवाळानं तिनं एक तांबूळ म्हणजे विडा माझ्यापर्यंत आणला होता आणि माहेनं तिनं तो मला भरविला. ज्यावेळी तू मला हात दिली त्यावेळी तो तांबूळ म्हणजे तो विडा मी भक्षण करत होतो आणि म्हणून हे गदाधर तुझ्या हाती तेव्हा काळीकरांचा गैरसमज झाला. क्षमा असावी. मग कदाचित भीमसेन आहे आशीर्वाद. ते अन्न भक्षण केलं, तो विडा भक्षण केला आणि ज्यावेळी माझ्या पालकानं मला हात दिली त्याच वेळी मी वाटत होतं, कारण मी जाणील आहे, कारण माझे सारे पांडवही मला हात देत आहे. म्हणजे कोण असा आज या गोपाल कृष्णाचा धावा आपण केला. या पांडव शिबिराच्या ठिकाणी माझी आळवणी केली त्याला कारण ते काय? नाही मग तुझ्या कृपा आशीर्वादानं आम्ही तो अश्व सोडला. तोच अश्व आजच्या दोन बळगीरांच्या मित्रासमोर अदृश्य झालाय. तेव्हा तो अश्व कुठे गेला याची जाणीव करून घेण्यासाठी तुला करायचा प्रयत्न. तेव्हा पृथ्वी दिवसासाठी सोडलेला आमचा अश्व आज त्याची अत्यंत पूजा केली, त्याला स्वामी वाटलं आणि पृथ्वी दिवसासाठी सोडला. पण तेव्हा एकाएकी धुराचे लोक जगाला भिडू लागले. एवढंच नव्हे, सोसायटीचा वारा सुटला आणि तो अश्व एकाएकी दिसेनासा झाला. एवढंच कशाला, मायावी विद्येच्या जोरावरती अश्व धुडण्याचा प्रयत्न मी केला, पण तेव्हा काही उपयोग झाला नाही. म्हणजे आज तुमच्या जीवनात अपयश तुम्हाला प्राप्त होय झालं. देवा. या विपांता धौम्य मामुनीच्या मार्गदर्शनानुसार आणि या गोपाल कृष्णाच्या हातीनं हा पृथ्वी जिंकण्यासाठी तुम्ही वारू सोडला आणि आज तो अश्व एकाएकी दिसेनासा केला की आम्ही सोडलेला अश्व कुठे आहे हे न सांगता तू जानो, तुला अश्व कुठे आहे हे तुला अंतर्यानं न दिसलो, त्याच्या पराक्रमाची वाच्यता तू करतोय. याला कारण आहे, ज्याच्या अंगी पराक्रम आहे पराक्रमाला सामना केला पाहिजे. जो पराक्रमी आहे त्या पराक्रमाची वाहवा करायला हवी. कारण या विश्वात त्याच्या सारखा जर पराक्रम असेल
तर यावेळी मला तर तुम्हाला एकच सांगायचं आहे, आता तो अश्वमेध तुम्ही थांबवा. श्रावणी दरबारात होऊ लागली, पण त्या पराक्रमाच्या बद्दल आमच्या पराक्रमावर तू तुच्छतेनं पाहतोयस. आमचे पराक्रम तुला पूर्णपणे ज्ञात आहे. आमच्या पराक्रमाचा दिवसण्याचा प्रयत्न करत असशील, पांडव बालवीर काही कंकुवत दिलाचे नव्हे, फक्त वीराचं नाव ऐकायचं आहे. क्षणाच्या निषेधात तो अश्वच्या वीराने बंधन केला, मुक्तता करण्याचं धमकधी झालं असो कर्णपुत्र हृष्टकेतुच्या अंगी आहे. अठरा दिवसांच्या युद्धात आमचे पराक्रम समाप्ती झाले. काळाचा काळ जरी उभा ठरला मग यावेळीच्या वीराचं नाव जर तुम्हाला ऐकायचं असेल, होय. पुत्र भावा ऐका, त्याचा किरी डोके रंगा, आणि तो घोडवे दिला. त्याची नगरी म्हणजे रक्तपूर नगरीचा राजकाचा राजा मयूर पण, आणि त्याचा वीर पराक्रमी पुत्र म्हणजे ताम्रध्वज. अश्व कोणी अडविला, अश्वाचं बंधन त्या वीरानं केलं, त्याचं नाव कथित केलंस. मेघवर्ण क्षणाच्या निसर्गात या श्रावणी दरबाराचा त्याग करून गेला. मी कुठल्याही वीराला कमी लेखत नाही. ज्यानं मस्तकी किरीट हिरी मोणिक माती घातले तो खरा योद्धा नव्हे, ज्याच्या मस्तकी किरीट आहे तो योद्धा नव्हे, तर त्याच्या माया ममतेत खरी वात्सल्यता आहे, ज्याच्या मानी मंदकात खरं शौर्य आहे, जो साठेश्वर युद्ध करतो तो खरा योद्धा. अशा योद्ध्याला जिंक करण्यासाठी यावेळी गदाधर सुद्धा आदेशाच्या घरात फिरायला लागला. वीरश्री देवाकांची जागृत झाली. ते वाल्मिकला नवलटातून बोलले असतील. हे पाहता, यावेळी या महादेवाने मुलाला त्यावेळी पावसाने विचारत आहे. या कृष्णाला रोटी सारखंच आहे. अरे बाळाने म्हणजे मला कळलं. यावेळी अश्वमेध परिपूर्ण केलंय. आता अश्वमेधाचा आशीर्वाद घेतलाय. या ठिकाणी जास्त वेळ थांबता उपयोगाचा नाही. पण कोण प्रसन्न त्यांच्या जीवाला शोधणार नाही. आता आणि त्यांच्या घरात काय आनंद साधारण महत्वाचा परमात्मा परमेश्वराच्या चरणावरती
या रत्नावरचं सार्थक दंडवत हे प्रभू नवनीतही मन धुतो अंतरंग चरण कमला या चरण कमला नमस्कार करते समाधान वाटते माझी काय समाधान वाटते त्या वेळेच्या जीवनामध्ये माझे पदार्पण झालं आणि आनंदाला वारामध्ये राहिला हे सारं आनंद हे सारं सुख आणि हे सारे जीवन आलेले सगळ्याची चक्र असावी त्यांची प्रवृत्ती आणि हे सारं सुख माझ्या जीवनात निर्माण होण्याचे तांडव पुत्र माझ्या मुली जन्माला आला आणि मात्र सुख मला लाभलं ते मात्र सुखाने वेळी झाले रत्नावती काय आनंद आणि काय ममत्व आणि आयुष्य म्हणजे ईश्वराची हा म्हणजे आत्मा आणि हे म्हणजे ईश्वर दोन संपलं शब्द बदलात आले सारं माझ्या मनामध्ये आनंद मला वाटतं माझ्या आनंद हे माझ्या सगळ्या वडिलांच्या आशीर्वादामुळे आतापर्यंत